खरे पाहता आज या रानटी भाज्या आणि रानमेवा हेच फक्त ऑर्गॅनिक राहिलं आहे। नमस्कार मंडळी, आज आपण जंगलातला रानमेवा बनवणार आहोत। तर हे आहेत कुड्याचे शेंगा, याचे फूल पण असतात, त्याची पण भाजी केली जाते। आणि याचं झाड बघायचं असेल तर झाडाचं शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे, तर नक्की व्हिडिओला भेट द्या। फुलं आणि शेंगा हे दोन्ही खूप आयुर्वेदिक, गुणकारिक आणि औषधिक आहेत। या शेंगाच्या अंदर पांढऱ्या रंगाचे दाणे असते, ते लहान मुलांना खूपच गुणकारी आहेत। रासायनिक फळे आणि भाज्या खाऊन आजचे लोक कमजोर झाले आहेत। जुने लोक नैसर्गिक भाज्या आणि फळे खात होते आणि रानमेवासुद्धा खात होते। जास्त प्रमाणात ते जास्त रानमेवाच खात होते, म्हणून ते दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य जगत होते। रानभाज्या म्हटलं की मोहरी, जिरे, लसूण आणि मिरचं एवढं राहिलं तरी झालं। सगळ्यात अगोदर शेंगाच्या अंदरमधील बिया काढून टाकायच्या आणि ते बारीक बारीक कापून टाकायचे। ह्या ज्या बिया असतात त्या थोड्या कडू असतात, त्याच्यामुळे ती बी काढायची अगोदर। नाही ते नाही काढलं तरी चालतात, कोणी कोणी काढतात, कोणी कोणी नाही काढत, पण मी ते काढलेले आहेत, तर तुम्ही काढून टाकायचे। कापण्या अगोदर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, कारण की त्याच्यामध्ये थोडं दूध आणि चिकटपणा असतो, ते हाताला चिकटतात, म्हणून थोडं आपल्याला तिथे तेल लावून कापायचं असतं। कापल्यानंतर पाण्यात ते उकळीला मांडायचं, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि शिजलं की म्हणून ते थोडं दाबून बघायचं। ते दाबत असेल तर ते शिजलं समजायचं आणि छान घट्ट पिळून टाकायचं। आणि नंतर अशी दाखवल्याप्रमाणे रेसिपी करायची। तर बघा इथे किती मस्त इथे आपली भाजी झालेली आहे। रानभाज्या म्हटलं की जेवणाचा आनंद खूप भारी असतो। या रानभाज्या ऋतूप्रमाणे येत असतात, जास्त करून पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या खायला मिळतात। पण सध्या यावेळी सुद्धा पाऊसच पडत आहे, त्यामुळे याचं सीझन सध्या चालूच आहे। तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर अशा छान छान रेसिपी आणि छान छान रानभाज्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि त्याबद्दल माहितीसुद्धा तुम्हाला कळत राहील। चला तर मग मस्त खा आणि स्वस्त राहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओला। धन्यवाद।